विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुढील प्रकरणाला सुरुवात करतोय। या अगोदर आपण 1 ते 5 प्रकरण अभ्यासलेली आहे, त्यांचा तुम्ही वरचेवर सराव करा। 6वं प्रकरण काय आहे तर त्रिकोणमिती। 9वीला सुद्धा आपण हे प्रकरण अभ्यासलेलं आहे, तर त्यातील काही घटकांचा पुन्हा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे आणि ते या प्रकरणामध्ये त्या घटकांचा आपल्याला आधार घेऊन काही उदाहरणं पण सोडवायची आहेत। पहा, या प्रकरणामध्ये आपण काय काय अभ्यासणार आहोत। त्यामध्ये प्रामुख्याने त्रिकोणमितीय गुणोत्तरे, त्याचबरोबर उन्नत कोन व अवनत कोन, नंतर त्रिकोणमितीय नित्य समानता, उंची व अंतर यावरील उदाहरणं हे घटक आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे। पहा, जे आपण मागील वर्षी अभ्यासलेलं आहे ते जरा आपण पुन्हा एकदा रिमाइंड करूयात, आठवूया। त्यामध्ये पहिला एक प्रश्न दिला आहे, पहा, सोबतच्या आकृतीवरून रिकाम्या जागा भरा। या ठिकाणी काटकोन त्रिकोण ABC दिलेला आहे आणि त्यामध्ये कोण C हा थीटा दिलेला आहे, बी काटकोणाचा आहे 90 अंशाचा। मग त्यामध्ये सुरुवातीला काय विचारले की साइन थीटा बरोबर किती। आपल्याला माहिती साइन थीटा म्हणजेच काय तर कोणासमोरील बाजू भागिले कर्ण। त्यानुसार आपण रिकामी जागा भरणार आहोत AB/AC। त्यानंतर कॉस थीटाची व्हॅल्यू विचारली। कॉस थीटा म्हणजे काय तर कोणालगतची बाजू भागिले कर्ण, म्हणून काय येईल कॉस थीटा बरोबर BC/AC। त्यानंतर टॅन थीटा म्हणजेच काय कोणासमोरील बाजू भागिले कोणालगतची बाजू, म्हणजेच टॅन थीटा बरोबर AB/BC। ही त्या ठिकाणी बेसिक गुणोत्तर आपण अभ्यासलेली आहेत। त्यानंतर गुणोत्तरांमधील संबंधसुद्धा आपण पाहिलेला आहे, त्यावर आधारित प्रश्न दिलेत। पहा, गुणोत्तरांमधील संबंध पूर्ण करा। पहिला आकडा आहे साइन थीटा भागिले कॉस थीटा। आपल्याला माहिती आहे साइन थीटा भागिले कॉस थीटा म्हणजेच टॅन थीटा। त्यानंतर कॉस थीटा बरोबर साइन 90 वजा थीटा, हे आपण गुणोत्तर अभ्यासलेलं आहे। त्याचबरोबर साइन थीटा बरोबर कॉस 90 वजा थीटा। नंतर टॅन थीटा गुणिले टॅन 90 वजा थीटा म्हणजेच 1, बरोबर। त्यानंतर पुढील समीकरण पूर्ण करा, असा एक पुढचा प्रश्न दिला आहे। त्यामध्ये साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1। त्यानंतर पुढील त्रिकोणमितीय गुणोत्तरांच्या किमती लिहा। यामध्ये आपण ती सारणी तुम्ही 9वीला पाठ केलेली असेलच, त्याचबरोबर त्या सारणीमध्ये कशा पद्धतीने आपण साइन कॉस टॅन यांच्या 30 अंश 60 अंश किंवा 45 अंशाच्या किमती काढलेल्या होत्या, तर त्याच किमती पुन्हा आपल्याला या ठिकाणी अभ्यासायच्या आहेत। त्यामध्ये पहिल्यांदा बघा, साइन 30 अंश म्हणजेच 1/2, कॉस 30 अंश म्हणजे वर्गमुळात 3/2, टॅन 30 अंश म्हणजे 1/3, साइन 60 अंश म्हणजे वर्गमुळात 3/2, कॉस 45 अंश म्हणजे 1/2 आणि टॅन 45 अंश म्हणजेच 1। ती सारणी आपण मागच्या वर्षी अभ्यासलेली आहे। आता आपण जी 9वीमध्ये लघुकोणाचे काही त्रिकोणमितीय गुणोत्तर अभ्यासलेले आहेत, त्या त्रिकोणमितीय गुणोत्तरांचा, त्या लघुकोणाचीच आणखी काही त्रिकोणमितीय गुणोत्तर आपल्याला अभ्यासायची आहेत। त्यामध्ये प्रामुख्यानं जी आपल्याला दिलेली आहेत, पहा, कोसेक, सेक आणि कॉट। आपल्याला मागच्या वर्षी अधिक माहितीसाठी हा भाग दिला होता, त्यामध्ये कोसेक, सेक आणि कॉट ही गुणोत्तरं दिलेली होती। मग आता जे कोसेक, सेक किंवा कॉट गुणोत्तर म्हणजे नेमकी काय तर पहा, कोणाच्या साइन गुणोत्तराच्या व्यस्त गुणोत्तराला कोसिकॅट गुणोत्तर म्हणतात आणि हेच थोडक्यामध्ये कसं लिहिलं जातं कोसेक। म्हणजे कोसिकॅट हा शब्द न वापरता कोसेक हे संक्षिप्त रूपामध्ये लिहिलं जातं। म्हणजे कोणाचे जे साइन गुणोत्तर आहे त्याचा व्यस्त केला जातो, त्यालाच कोसिकॅट म्हणजेच कोसेक, म्हणजेच म्हणून कोसेक थीटा बरोबर 1/साइन थीटा, म्हणजे साइन थीटाचा हा काय व्यस्त आहे, त्याला आपण कोसेक थीटा म्हणणार आहे। त्याचबरोबर कोसाइन आणि टॅन्जंट गुणोत्तरांच्या व्यस्त गुणोत्तरांना अनुक्रमे सिकॅन्ट आणि कोटॅन्जंट असं म्हटलेलं आहे आणि त्या संक्षिप्त रूपामध्ये लिहिताना सिकॅन्ट हे सेक आणि कोटॅन्जंट हे कॉट असे आपण लिहितो। म्हणून मग सेक थीटा बरोबर काय कॉस थीटाचा व्यस्त 1/कॉस थीटा आणि कॉट थीटा म्हणजे टॅन थीटाचे व्यस्त म्हणजे 1/कॉट थीटा, ही गुणोत्तर आपल्याला मिळतात, गुणोत्तरामधला संबंध। आता यावेळी पुस्तकात तुम्हाला आकृती 6.2 दिलेली आहे। ABC हा काटकोन त्रिकोण दिला आहे आणि कोन C माप थीटा दिलेला आहे। त्यानुसार पहा, सुरुवातीला आपण घेतलेलं आहे की साइन थीटा बरोबर AB/BC आणि कॉस थीटा बरोबर BC/AC, म्हणजे कोणासमोरील बाजू भागिले कर्ण आणि कॉस थीटा घेताना कोणालगतची बाजू भागिले कर्ण घेतला। मग इथं साइन थीटा AB/BC मिळाले। आपल्याकडे कोसेक थीटा हे गुणोत्तर आहे, म्हणून कोसेक थीटा बरोबर काय आहे साइन थीटाचे व्यस्त
1 साईन थिटा, म्हणजे आपण साईन थिटाची जी किंमत घेतली ती आपण इथे पुटअप करूया. म्हणून मग कोसेक थिटा बरोबर 1 साईन थिटाची किंमत AB/AC पुटअप केली. म्हणजेच काय, तर कोसेक थिटा बरोबर याचा काय होणार आहे, व्यस्त होणार आहे. म्हणजे AC इथे जाईल, AC/AB, म्हणजे कोसेक थिटा बरोबर आपल्याला मिळालं AC/AB, म्हणजे साईन थिटाचा व्यस्त इथे मिळाला. ठीक आहे, म्हणजे कोसेक थिटा बरोबर काय सूत्र तयार होतं गुणोत्तराचं, तर कर्ण भागिले सम्मुख भुजा, म्हणजे त्या कोणासमोरील भुजा. ठीक आहे नाही, म्हणजे कोसेक थिटा बरोबर कर्ण भागिले सम्मुख भुजा हे रिलेशन आपल्याला इथं मिळाले. तसंच कॉस थिटा बरोबर BC/AC आहे. तसेच आपल्याला माहिती सेक थिटा म्हणजेच कॉस थिटाचे व्यस्त 1 कॉस थिटा. मग कॉस थिटाची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे BC/AC पुटअप केली 1 BC/AC. पुन्हा इथं याचं काय होणार आहे, व्यस्त, जसं इकडे केलं आपण, म्हणजेच AC वर जाईल. म्हणून सेक थिटा बरोबर AC/BC, म्हणजेच आपल्याला सेक थिटाचं सूत्र काय मिळालं, तर कर्ण भागिले लगतची भुजा, म्हणजे हा कर्ण भागिले त्या कोणाच्या लगतची भुजा. त्यानंतर पुढचा घटक पहा की त्यामध्ये आपल्याला माहिती आहे टॅन थिटा, आपल्याला माहिती आहे कोणासमोरील बाजू भागिले कोणालगतची बाजू AB/BC. मग टॅन थिटा AB/BC. आता टॅन थिटाचा व्यस्त केल्यानंतर आपल्याला कॉट थिटा मिळतं, म्हणून कॉट थिटा बरोबर 1 टॅन थिटा व्हॅल्यू पुटअप करा. मग 1 AB/BC, म्हणजे कॉट थिटा बरोबर AB/BCचे व्यस्त होणार BC/AB, म्हणजेच कॉट थिटाचं सूत्र काय तयार होतं, तर त्या कोणा लगतची बाजू भागिले कोणाच्या समोरची बाजू सम्मुख भुजा, हे मिळालं कॉट थिटाचं. त्यानंतर टॅन थिटा म्हणजे काय, तर साईन थिटा भागिले कॉस थिटा हे आपल्याला माहिती आहे. आणि कॉट थिटा म्हणजेच टॅनचा व्यस्त 1 टॅन थिटा. मग टॅन थिटाची व्हॅल्यू इथं पुटअप करा, म्हणून कॉट थिटा बरोबर 1 साईन थिटा भागिले कॉस थिटा पुटअप केलं. म्हणजे याचं काय होणार, व्यस्त, म्हणजे कॉट थिटा, म्हणून कॉट थिटा बरोबर कॉस थिटा भागिले साईन थिटा. हे एक नवीन गुणोत्तरातला संबंध आपल्याला इथं मिळतो आहे. तर हे जे गुणोत्तरातले संबंध आहेत हे व्यवस्थित लक्षात ठेवायचे, त्याच्यावर तुम्हाला 2-2 मार्काचे प्रश्नही विचारले जातात, किंवा संबंध लिहा, किंवा त्या ठिकाणी रिकाम्या जागा भरा, अशा स्वरूपातील प्रश्नसुद्धा यावर असतात. आणि यावर आधारित उदाहरणंसुद्धा आपल्याला सोडवायला येत असतात. त्यामुळे हे गुणोत्तरातले संबंध पाठच करून ठेवायचे आहेत. त्यानंतर पहा, लक्षात ठेवयामध्ये पुन्हा आपल्याला दिलेलं आहे की त्रिकोणमितीय गुणोत्तरांमधील परस्पर संबंध कोसेक, सेक आणि कॉट या गुणोत्तरांच्या व्याख्यांवरून काय दिलेलं आहे, तर 1 साईन थिटा म्हणजेच कोसेक थिटा, 1 कॉस थिटा म्हणजेच सेक थिटा, म्हणजे कोसेक थिटा हा साईन थिटाचा व्यस्त आहे, सेक थिटा हा कॉस थिटाचा व्यस्त आहे, आणि कॉट थिटा हा टॅन थिटाचा व्यस्त, म्हणजे 1 टॅन थिटा बरोबर कॉट थिटा. म्हणून मग साईन थिटा गुणिले कोसेक थिटा बरोबर 1 आपण म्हणू शकतो. ठीक आहे नाही, कारण इथे आपण साईन थिटा गुणिले कोसेक थिटाची व्हॅल्यू पुटअप केली 1 साईन थिटा, 1 साईन थिटा इथं घातलं तर साईन थिटा कॅन्सल होईल आणि उत्तर काय राहणार आहे 1. म्हणून साईन थिटा गुणिले कोसेक थिटा बरोबर 1 हे लक्षात ठेवा. तसंच कॉस थिटा गुणिले सेक थिटा, पुन्हा सेक थिटाची 1 कॉस थिटा ही व्हॅल्यू इथं पुटअप केली, कॉस कॅन्सल होणार आहे, म्हणजे राहिलं 1, म्हणजे कॉस थिटा गुणिले सेक थिटा बरोबर पुन्हा 1 मिळते. आणि तिसरा घटक की 1 टॅन थिटा बरोबर कॉट थिटा, म्हणजेच टॅन थिटा गुणिले कॉट थिटा, म्हणजे कॉट थिटाची ही व्हॅल्यू पुटअप करा 1 टॅन थिटा कॅन्सल होईल, म्हणजे तुम्हाला पुन्हा त्या ठिकाणी टॅन थिटा गुणिले कॉट थिटा बरोबर 1 हे समीकरण मिळणार. पुस्तकामध्ये तुम्हाला अधिक माहितीसाठी थोर भारतीय गणिती आर्यभट्ट यांचं जन्मस्थान किंवा त्यांनी कुठले ग्रंथ लिहिले त्या संदर्भात, किंवा त्या ठिकाणी जी गुणोत्तर संकल्पना सुरुवातीला त्यांनी मांडली त्या संदर्भात काही माहिती दिलेली आहे. तर ती माहिती तुम्ही व्यवस्थित वाचा. पान नंबर 126 वर ही माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर आपण काही गुणोत्तरांची सारणी जी आहे, त्रिकोणमितीय गुणोत्तरांची सारणी ही 9वीलाही आपण अभ्यासलेली आहे, आणि आता 10वीला आपल्याला पुन्हा ही पूर्ण सारणी जी आहे ही पाठच करून ठेवायची आहे. मग त्यासाठी तुम्ही एका कागदावर व्यवस्थित ती लिहून घ्या, आणि तुम्ही जिथं अभ्यास करत असाल तिथे समोर भिंतीवर किंवा एखादी वही की जी रोज तुम्ही, किंवा गणिताचीच वही पहिल्या पानावर ते लिहा, म्हणजे रोज उचकल्यानंतर तुमचं पहिलं लक्ष तिकडे जाईल आणि तुम्ही ते लक्षात ठेवू शकाल. आता सध्या वेळ आहे तर तुम्ही ही सारणी पाठ करून ठेवायला हरकत नाही. पहा, त्रिकोणमितीय गुणोत्तर आणि कोणाचं माप दिलेलं आहे थिटा, त्यामध्ये साईन, कॉस, टॅन, कोसेक, सेक आणि कॉट थिटा, आणि या ठिकाणी कोणाची मापं दिली आहेत 0, 30, 45, 60 आणि 90. त्यानुसार ही सारणी आपल्याला लक्षात ठेवायची आहे.
पहा साईन शून्य थिटा म्हणजे साईन शून्य म्हणजे किती आहे? 0. त्याचबरोबर टॅन शून्याची किंमतसुद्धा 0च येते. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा, साईन थिटा साईन 0 आणि टॅन 0 दोन्हीची किंमत सारखी आहे. किंवा कॉस थिटा म्हणजे कॉस 0 असताना एकच व्हॅल्यू आणि सेक 0 असताना सुद्धा एकच आहे. आणि कोसेक थिटा आणि कॉट थिटा हे जेव्हा 0 असेल तेव्हा त्यांची व्हॅल्यू ठरवता येत नाही. असे म्हणजे तुलना करून तुम्ही ही लक्षात ठेवू शकता. साईन 30 अंश किंमत आहे 1/2 बरोबर आहे. आणि त्याच वेळेला कॉस 60ची किंमत आहे 1/2. म्हणजे अशा पद्धतीने साईन 30 आणि कॉस 60 यांची 1/2 किंमत हे लक्षात ठेवता येईल. त्यानंतर कॉस 30 वर्गमुळात 3/2 आणि साईन 60 वर्गमुळात 3/2 म्हणजे कॉस 30 आणि साईन 60 यांची किंमत सारखी हे लक्षात घेता येईल. त्याचबरोबर टॅन थिटा 1 वर्गमुळात 3 आहे आणि त्याच वेळेला कॉट 60 अंश याचीसुद्धा किंमत 1 वर्गमुळात 3 आहे. पुन्हा कॉट थिटा आणि कॉट 45 आणि टॅन 45 त्याचबरोबर कोसेक 90 यांची किंमतसुद्धा 1 आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. आणि साईन 90सुद्धा 1 आहे. म्हणजे यामध्ये तुम्ही एकपेक्षा जास्त गुणोत्तरं जी आहेत त्यांचे कोणाची मापं कोणत्या कोणाचं माप कोणतं असताना त्याची व्हॅल्यू किती आहे हे म्हणजे कंपॅरिझन करून लक्षात ठेवलं तर तुम्ही हा तक्ता जो आहे सहजपणे लक्षात ठेवता येईल. पहा त्यानुसार पुढचा जो घटक आहे तो आहे त्रिकोणमितीय नित्य समानता. आता हा घटक ह्यावर्षी आपल्याला प्रामुख्यानं लक्षात घ्यायचा आहे. इथे मला एक काटकोन त्रिकोण दिला आहे ABC की यामध्ये कोन बी हा 90 अंशाचा दिलेला आहे. त्यावरून पहिला आकडा बघा, साईन थिटा बरोबर काय आहे तर BC/AC कोणासमोरील बाजू भागिले कर्ण. त्यानंतर कॉट थिटा कोणालगतची बाजू AB/AC कर्ण. त्यानंतर टॅन थिटा कोणासमोरील बाजू BC भागिले कोणालगतची बाजू AB. त्यानंतर कोसेक थिटा कर्ण भागिले कोणासमोरील बाजू. त्यानंतर सेक थिटा काय असणार आहे कर्ण भागिले कोणालगतची बाजू. म्हणजे टॅन थिटा ही जर व्हॅल्यू पाहिली तर ही कॉस थिटाचं काय दिसते तुम्हाला टॅन थिटा ही व्हॅल्यू जर बघितली साईन थिटा आणि कॉस थिटा या दोघांचं गुणोत्तर आपण घेतलं तर आपल्याला टॅन थिटा मिळते. कोसेक थिटा AC/BC. त्यानंतर सेक थिटा AC/AB आणि कॉट थिटा काय मिळालं तर AB/BC. म्हणजे जे गुणोत्तरी संबंध आपण पाहिलेले होते की कोसेक थिटा म्हणजे 1/साईन थिटा बरोबर आहे. कोसेक थिटा म्हणजे 1/साईन थिटा म्हणजे साईन थिटाचा व्यस्त केला की कोसेक थिटा मिळते. त्यानंतर सेक थिटा म्हणजे काय 1/कॉस थिटा म्हणजे कॉस थिटाच्या व्हॅल्यूचं व्यस्त केला की आपल्याला सेक थिटा मिळतं. त्यानंतर कॉट थिटा म्हणजे 1/टॅन थिटा म्हणजेच टॅन थिटाचा व्यस्त केला की आपल्याला कॉट थिटा मिळणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने गुणोत्तरांमध्ये परस्पर संबंध जर तुम्ही लक्षात घेतले तर त्या ठिकाणी तुम्हाला आकृतीवरून विचारलेले प्रश्न सहजपणे व्यवस्थित सोडवता येतील. पाहता यामध्ये पायथागोरसच्या सिद्धांतानुसार या ठिकाणी एक पहिलं समीकरण दिलेलं आहे. या त्रिकोणमितीय नित्य समानतेमध्ये आपल्याला पाहायचं आहे की कर्णवर्ग हा काटकोन करणाऱ्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. म्हणजेच BC वर्ग अधिक AB वर्ग बरोबर AC वर्ग हे पहिले समीकरण इथं आपल्याला मिळतं. मग समीकरण 1च्या दोन्ही बाजूला जर AC वर्गनं भागलं म्हणजे BC वर्ग अधिक AB वर्गला AC वर्गनं भागलं आणि AC वर्गछेद AC वर्ग इथे AC वर्गछेद AC वर्ग काय होणार आहे 1 येणार आहे बरोबर. आणि मग BC वर्ग अधिक AB वर्गाला सेपरेटली पुन्हा AC वर्गानं भागलेलं आहे. म्हणून BC वर्गछेद AC वर्ग अधिक AB वर्गछेद AC वर्ग बरोबर काय मिळालं 1. मग स्वतंत्रपणे आपण कंसामध्ये BC वर्गछेद AC वर्ग म्हणजेच BC/ACचा वर्ग अधिक AB वर्गछेद AC वर्ग म्हणजेच AB/ACचा कंसाचा वर्ग बरोबर 1. आपल्याला माहिती आहे BC/AC BC ही कोणासमोरील बाजू भागिले कर्ण आहे. AB ही कोणालगतची बाजू भागिले कर्ण आहे आकृतीनुसार बरोबर. म्हणजेच मग इथं आपण साईन थिटा वर्ग म्हणू शकतो अधिक कॉस थिटा वर्ग बरोबर 1. मग आपण साईन थिटा वर्ग
हे असं लिहितं साईन वर्ग थिटा असंही लिहू शकतो आणि कॉस थिटाचा वर्ग हे कॉस वर्ग थिटा असंही लिहू शकतो. आणि म्हणून मग आपल्याला दुसरं समीकरण मिळालं साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. आता या समीकरण 2च्या दोन्ही बाजूंना जर साईन वर्ग थिटानं जर आपण भागलं तर काय मिळते पहा. मग साईन वर्ग थिटा भागिले साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा भागिले साईन वर्ग थिटा बरोबर 1 भागिले साईन वर्ग थिटा. साईन वर्ग थिटा भागिले साईन वर्ग थिटा 1 मिळणार आहे बरोबर. अधिक कॉस वर्ग थिटा भागिले साईन वर्ग थिटा म्हणजेच कॉट वर्ग थिटा आणि 1 साईन वर्ग थिटा म्हणजेच कोसेक वर्ग थिटा. म्हणजे इथे तिसरं समीकरण आपल्याला मिळालं की 1 अधिक कॉट वर्ग थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटा. मग तसंच आपण समीकरण नंबर 2 जे आहे म्हणजे साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 या समीकरणाच्या दोन्ही बाजूंना आता इथे साईन वर्गनं थिटानं आधी भागलं होतं. आता कॉस वर्ग थिटानं भागून बघूया काय मिळते पहा. मग साईन वर्ग थिटा भागिले कॉस वर्ग थिटा बरोबर अधिक कॉस वर्ग थिटा छेद कॉस वर्ग थिटा बरोबर 1 छेद कॉस वर्ग थिटा. जसे इथे साईन वर्ग कॅन्सल झालं ते 1 मिळालं तसं इथे कॉस वर्ग थिटा आणि कॉस वर्ग थिटा कॅन्सल होईल उत्तर मिळेल 1. आणि साईन वर्ग थिटा भागिले कॉस वर्ग थिटा म्हणजेच टॅन वर्ग थिटा हे आपल्याला माहिती बरोबर सेक वर्ग थिटा. मग 1 अधिक टॅन वर्ग थिटा हेच फक्त अदलाबदल करून लिहिले. 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर काय मिळालं सेक वर्ग थिटा. हे एक नवीन समीकरण आपल्याला इथं 4 नंबरचं मिळालं. मग समीकरण 2, 3 आणि 4 समीकरण 2, 3 आणि 4 2 म्हणजेच साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. 3 नंबरचं 1 अधिक कॉट वर्ग थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटा आणि 4 नंबरचं 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा. तर ही तीनही समीकरणं जी आहेत यांना काय म्हटलेलं आहे ह्या काय आहेत तर मूलभूत त्रिकोणमितीय नित्य समानता यांना म्हटलेलं आहे. ते लक्षात ठेवायचं आहे. पहा त्यावर आधारित काही उदाहरणं आपण इथं सोडून दिलेली ती जरा पाहूयात. त्यामध्ये पहिलं उदाहरण दिलं आहे आकृती दिलेली आहे. काटकोन त्रिकोण ABC दिलेला आहे. कोन सी थिटा दिलेला आहे. AC 29K AB 20K आणि BC x दिला आहे. जर उदाहरण काय पहा साईन थिटा बरोबर 20/29 असेल तर कॉस थिटाची किंमत काढा. 2 रीती दिलेल्या आहेत तुम्ही कोणतीही एक रीत वापरू शकता. पहा पहिली रीत काय आहे की आपल्याकडे जी गुणोत्तरीय संबंध आहे किंवा जी समीकरण आता आपण त्रिकोणमितीय नित्य समानतेची मूलभूत त्रिकोणमितीय नित्य समानतेची मिळवली त्यामध्ये पहिलं आपण पाहिलं साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. मग साईन थिटाची किंमत आपण पुटअप केली 20/29 वर्ग अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. मग 20चा वर्ग 400 29चा वर्ग 841 अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. म्हणजेच मग कॉस वर्ग थिटा बरोबर 1 वजा केल्यानंतर होणार वजा 400/841 म्हणजेच काय मिळेल तर 841 एके 841 म्हणजे 841 वजा 400 भागिले 841 म्हणजे 841 वजा 400 म्हणजे काय आलं 441 भागिले 841. मग दोन्ही बाजूंची काय घेतली वर्गमूळ घेतली म्हणजे या ठिकाणी वर्गमुळात 441 भागिले पुन्हा वर्गमुळात 841 आणि कॉस वर्ग थिटाचंही वर्गमूळ तुम्ही घेतलं तर या ठिकाणी काय मिळतं कॉस वर्गाचं कॉस थिटा मिळेल आणि 441 बरोबर 21 आणि 841चं 29 म्हणजे कॉस थिटा मिळाले 21/29. ठीक आहे. दुसरी रीत जी आहे पुन्हा साईन थिटा म्हणजेच आपल्याला माहिती आहे कोणासमोरील बाजू भागिले कर्ण बरोबर. मग AB बरोबर किती आहे 20K आणि AC बरोबर 29K आणि BC आपल्याला आपण x मानलं ही एक पद्धत आहे. मग पायथागोरस सिद्धांत जो आहे की काटकोन करणाऱ्या बाजूंचं वर्गांची बेरीज बरोबर कर्ण वर्ग म्हणून AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AC वर्ग. मग AB वर्गाची वेगळी व्हॅल्यू पुटअप केली 20Kचा वर्ग अधिक x वर्ग बरोबर 29K वर्ग. पुन्हा 20चा वर्ग 400K वर्ग अधिक x वर्ग बरोबर 841K वर्ग. म्हणून मग x वर्ग बरोबर काय आलं तर 841K वर्ग वजा 400K वर्ग म्हणजेच ह्यांची वजाबाकी केली तर 441K वर्ग मिळालं. म्हणजेच दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घेतलं तर x बरोबर 21K. आणि म्हणून मग कॉस थिटा आपल्याला काढायचं आहे. कॉस थिटा म्हणजेच काय कोणालगतची बाजू देखील कर्ण BC छेद AC म्हणजे BC आहे आत्ता आपण काढलं 21K भागिले 29K K कॅन्सल होईल राहिले 21/29 हे आपल्याला मिळालं कॉस थिटा. म्हणजे अशा पद्धतीने कोणती एक रीत वापरून तुम्ही हे उदाहरण सोडू शकता. त्यानंतर दुसरं उदाहरण दिलेलं आहे पहा
की जर सेक थिटा बरोबर 25/7 तर टॅन थिटाची किंमत काढा. पुन्हा काटकोन त्रिकोण पी क्यू आर दिलेला आहे, कर्ण दिलेला आहे पी आर 25K, क्यू आर दिला एक्स आणि पी क्यू 7K. एक्स हा मांडलेला आहे. मग आता पुन्हा दोन रीती आहेत. आपल्याला समीकरण माहिती आहे 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा. मग सेकची किंमत दिली पुटअप करा. 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर 25/7चा वर्ग. म्हणून मग टॅन वर्ग थिटा बरोबर काय येईल तर 25चा वर्ग 625 भागिले 49. हे 1 अधिक इकडे गेल्यानंतर वजा 1 होतील. म्हणजेच मग छेद समान केले 49. 625 वजा 49/49 यांची वजा केली 576/49. म्हणजे दोन्हीचं वर्गमूळ घेतलं दोन्ही बाजूंचं तर टॅन थिटा मिळतं 576चं वर्गमूळ येतं 24 आणि 49चं 7. म्हणजे टॅन थिटा मिळाला 24/7. पुन्हा आता जसं आपण पहिलं उदाहरण सोडवलं तसंच दुसरं उदाहरण सोडवायचे. पायथागोरस प्रमेयचा आधार घेतला आहे. सेक थिटा पी आर छेद पी क्यू. पी क्यू आपल्याकडं घेतलेलं आहे, दिलेलं आहे 7K, पी आर 25K आणि क्यू आर आपण एक्स मानलं. मग पायथागोरसच्या प्रमेयाने समीकरण मांडलं पी क्यू वर्ग अधिक क्यू आर बरोबर पी आर वर्ग. म्हणजे 7Kचा वर्ग अधिक क्यू आर वर्ग बरोबर 25K वर्ग. मग क्यू आर वर्ग बरोबर काय येईल तर 25K वर्ग वजा 7K वर्ग. 25K वर्गाचं उत्तर मिळतं 625K वर्ग वजा 49K वर्ग. उत्तर मिळालं 576K वर्ग. दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घेतलं तर मिळतं क्यू आर बरोबर 24K. मग आता आपण सेक थिटा आपल्याकडे आहे. आपल्याला काय काढायचं आहे टॅन थिटा. आपल्याला सूत्र माहिती आहे. टॅन थिटा म्हणजे कोणासमोरील बाजू भागिले कोणालगतची बाजू. मग क्यू आर भागिले पी क्यू. क्यू आर आहे 24K आणि पी क्यू आहे आपल्याकडे 7K. म्हणजेच काय मिळालं के कॅन्सल होईल आणि क्यू आर टॅन थिटा बरोबर काय मिळेल 24/7 हे आपल्याला उत्तर मिळणार आहे. म्हणजे कोणतीही एक पद्धत वापरून तुम्ही साधारणपणे 2 मार्कासाठी उदाहरण विचारलं होतं तर ते लक्षात घ्या कशा पद्धतीने सोडवायचे आणि तुम्ही वहीमध्ये पुन्हा सोडवा. त्यानंतर उदाहरण क्रमांक 3 दिलेले पहा. जर 5 साइन थिटा वजा 12 कॉस थिटा बरोबर 0 असेल तर सेक थिटा आणि कोसेक थिटाच्या किमती काढा. दिलेलं काय आहे हे लिहून घ्यायचं आहे उकलमध्ये. म्हणून मग 5 साइन थिटा बरोबर काय होणार आहे हा वजा 12 कॉस थिटा इकडे नेले तर 5 साइन थिटा बरोबर 12 कॉस थिटा हे आपल्याला मिळेल. म्हणजेच मग आता साइन थिटा भागिले कॉस थिटा आपल्याकडे जे गुणोत्तरी संबंध आहे त्याचा आपण आधार घेणार आहोत. मग साइन थिटा भागिले कॉस थिटा जर केलं तर 12 तसेच राहतील. हे 5 इकडे गुणिले इकडे गेल्यानंतर भागिले 12/5 मिळेल. म्हणजे साइन थिटा भागिले कॉस थिटा म्हणजेच टॅन थिटा मिळाला 12/5. आता अजून एक आपल्याला त्रिकोणमितीय नित्य समानता समीकरण जे आहे ते माहिती आहे की 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा. मग टॅन थिटाची किंमत आपल्याला काय आहे मग किंमत भरा 1 अधिक 12/5चा वर्ग बरोबर सेक वर्ग थिटा. कारण इथे सेकची किंमत काढायची ना म्हणून हे समीकरण आपण वापरणार आहोत. मग 1 अधिक 12चा वर्ग 144, 5चा वर्ग 25 बरोबर सेक वर्ग थिटा. छेद समान करून घ्या. 25 अधिक 144 भागिले 25. म्हणजे सेक वर्ग थिटा बरोबर काय मिळालं तर यांची बेरीज येईल 169 भागिले 25. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्या. सेक वर्गाचं वर्गमूळ सेक थिटा मिळेल 169चं वर्गमूळ 13 आणि 25चं वर्गमूळ 5. म्हणजे सेक थिटा मिळालं 13/5. त्यानंतर आपल्याला कोसेक थिटाची व्हॅल्यू काढायची. मग त्यासाठी सुरुवातीला आपण या ठिकाणी कॉस थिटाची व्हॅल्यू काढून घेऊयात. आता यामध्ये कॉस थिटा बरोबर आता सेक थिटा 13/5 आहे ना. मग कॉस थिटा काय मिळणार आहे सेक थिटाचा वर्ग सेक थिटाचं व्यस्त आपण घेतला की आपल्याला काय मिळतं कॉस थिटा मिळतं. कारण आपल्याकडे संबंध जो आहे गुणोत्तरामध्ये सेक थिटा बरोबर 1 कॉस थिटा. म्हणजेच मग या ठिकाणी कॉस थिटा बरोबर 1 सेक थिटा असंही होईल ना. म्हणजे यामध्ये आपल्याला इथं सेक थिटा 13/5 असेल तर कॉस थिटा जो आहे हा 5/13 हे आपण घेऊ शकतो है की नाही. मग आता साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 हा गुणोत्तरी संबंध आपल्याला समीकरण वापरायचं आहे. म्हणून मग साइन वर्ग थिटा बरोबर कॉस वर्ग थिटाची किंमत भरा 1 वजा कॉस वर्ग थिटा. मग कॉस वर्ग थिटाची किंमत 5/13चा वर्ग. मग कंसात काय येईल 1 वजा 5चा वर्ग 25, 13चा वर्ग 169 छेद समान करून घेतले. मग काय येईल 169
वजा 25 छेद 169. 169 वजा 25 म्हणजेच 9 5 गेले 4, 6 9 144 भागिले 169. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर साईन वर्ग थिटाचं वर्गमूळ मिळालं साईन थिटा. 144 वर्गमूळ 12 आणि 169 वर्गमूळ 13. म्हणजेच मग साईन थिटा मिळालं 12/13. आता आपल्याला माहिती आहे या ठिकाणी जसं आपण कॉस थिटा म्हणजेच 1/सेक थिटा है ना, म्हणजे सेक थिटा बरोबर 1/कॉस थिटा आपण म्हटलं, तसंच 1/साईन थिटा म्हणजेच काय आहे तर कोसेक थिटा है ना. म्हणून मग आपण इथं कोसेक थिटा जे आहे त्याचा कोसेक थिटाची व्हॅल्यू आपल्याला काढायची. कोसेक थिटा म्हणजेच 1/साईन थिटा, मग त्याचा काय करायचा व्यस्त, म्हणजे कोसेक थिटा बरोबर मिळालं 13/12 या ठिकाणी आपल्याला मिळेल. म्हणजे जी गुणोत्तरी संबंध आपण अगोदर अभ्यासलेले आहेत त्यांचा आधार घेऊन आपल्याला हे उदाहरण इथं सोडवता येणार आहे. तर अशा पद्धतीनं हे उदाहरणं तुम्ही सोडवायची आहेत. पुढे अजून एक उदाहरण आपण पाहूयात. त्यामध्ये चौथं उदाहरण दिले की कॉस थिटा बरोबर वर्गमुळात 3/2. तर 1 वजा सेक थिटा छेद 1 अधिक कोसेक थिटाची किंमत काढा. 2 रीती पुन्हा दिलेल्या आहेत, जी तुम्हाला सोपी वाटेल ती तुम्ही सोडवणार आहात. कॉस थिटाची किंमत दिली वर्गमुळात 3/2 आणि म्हणून मग सेक थिटाची किंमत काय येईल तर 1/कॉस थिटा म्हणजे याचा व्यस्त, म्हणून सेक थिटा बरोबर 2/वर्गमुळात 3 ही किंमत आपल्याला मिळणार आहे. कारण इथे सेक थिटाची व्हॅल्यू पाहिजे ना आणि इथे कोसेक थिटा, म्हणून आपण तो बदल करून घेतो. तसंच पुढचं समीकरण आपल्याला माहिती आहे साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1, त्याचा आधार आपण घेणार आहोत. म्हणून मग साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटाची किंमत पुटअप करा वर्गमुळात 3/2 कंसाचा वर्ग बरोबर 1, म्हणजे साईन वर्ग थिटा बरोबर 1 वजा वर्गमुळात 3/2 कंसाचा वर्ग, वर्गमुळात 3चा वर्ग 3, 2चा वर्ग 4, छेद समान करून घेतले. 4 1 4 वजा 3 म्हणजेच 1 वजा 1/4, म्हणजे इथं 4 1 4 वजा 3/4 अशा पद्धतीने 4 तर 3 गेले 1 आणि 4 तासात 1/4 मिळालं. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं साईन थिटा बरोबर 1/2 मिळेल, म्हणजेच कोसेक थिटा म्हणजे याचा 1/साईन थिटा म्हणजेच काय तर कोसेक थिटा. म्हणून मग कोसेक थिटा बरोबर 1/2चे व्यस्त होईल 2 आणि म्हणून मग 1 वजा सेक थिटा भागिले 1 अधिक कोसेक थिटा बरोबर आपण व्हॅल्यू पुटअप करूयात. सेक थिटाची व्हॅल्यू माहिती आहे 2/वर्गमुळात 3, म्हणून 1 वजा 2/वर्गमुळात 3 छेद 1 अधिक कोसेक थिटाची किंमत आहे 2, म्हणजेच काय येईल पुन्हा छेद समान करून घ्या वर्गमुळात 3 वजा 2/वर्गमुळात 3 छेद 1 अधिक 2 म्हणजे 3, म्हणजेच वर्गमुळात 3 वजा 2 वर्गमुळात 3 छेद 3, म्हणजेच इथं पुन्हा या ठिकाणी आपण हा 3 जो आहे छेदस्थानी 3 जे आहेत याचा व्यस्त केल्यानंतर काय होणार आहे म्हणजे गुणिले स्वरूपामध्ये तुम्ही लिहिणार, म्हणजे उचित अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकाल. वर्गात 3 वजा 2 छेद 3, इकडे खाली भागिले म्हणजे इकडे गेल्यानंतर भागिलेच राहणार, फक्त गुणिले स्वरूपात तुम्ही लिहित आहे. म्हणजेच काय येईल तर यांचा गुणाकार वर्गमुळात 3 वजा 2 छेद 3 गुणिले वर्गमुळात 3 हे आलं तुमचं उत्तर. ठीक आहे. त्यानंतर रीत दुसरी जी आहे की कॉस थिटा बरोबर वर्गमुळात 3/2, म्हणून कॉस 30 अंश बरोबर वर्गमुळात 3/2 हे आपल्याला माहिती आहे बरोबर. ही किंमत आपण सारणीवरून घेणार. मग कॉस थिटा हे थिटा किती घेतला आहे 30 अंश, म्हणून मग सेक थिटा म्हणजे सेक 30 अंश आपल्याला माहिती आहे, याचा व्यस्त म्हणजे 2/वर्गमुळात 3 आणि म्हणून कोसेक थिटा बरोबर कोसेक 30 अंश म्हणजेच किती येईल तर 2. मग आता कोसेक थिटाची व्हॅल्यू 2 आहे. मग इथे मग आपल्याकडे हे जे किंमत मिळाली 1 वजा सेक थिटा छेद 1 अधिक कोसेक थिटा, तर ह्या जे व्हॅल्यू तुमच्याकडं आहेत सारणीवरून मी घेतलेल्या पुटअप करा. 1 वजा 2 छेद वर्गमुळात 3 छेद 1 अधिक 2 आणि म्हणून वर्गमुळात 3 वजा 2 छेद वर्गमुळात 3 छेद 3, म्हणजेच उत्तर मिळालं वर्गमुळात 3 वजा 2 छेद 3 वर्गमुळात 3. म्हणजे कुठली एक पद्धत तुम्ही तिथं